महाराष्ट्रात तुम्ही अनेक आंदोलनं बघितली असतील, पण उत्तर भारतात ज्या वेळेला आंदोलनं असतात आणि ती शेतकऱ्यांची आंदोलनं असतात त्यावेळेला पोलीस प्रशासन कशी तयारी करत असतं हे मी तुम्हाला दाखवतोय। ही खिळ्यांची पट्टी आहे। आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी मजबूत असा हा एक खिळा आहे आणि असे हे शेकडो खिळे जे आहेत ते या पट्टीवर लावण्यात आलेले आहेत। आणि महत्त्वाचं हेच आहे, कुठलंही वाहन जाताना ते पंक्चर व्हावं म्हणून ही सगळी तयारी करण्यात येते। आणि हे चित्र आहे गाझीपूर बॉर्डरवरचं। अर्थातच MSP आणि इतर मागण्यांसाठी उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी जी काही आंदोलन पुकारलेलं आहे, आजपासून खरं तर त्या आंदोलनाला सुरुवात झाली। आणि हे जे शेतकरी आहेत हे दिल्लीमध्ये पोहोचून आहेत, बॉर्डरवरून पोहोचून आहेत, म्हणून अशा पद्धतीचे हे खिळे तयार करण्यात आले आहेत। दुसऱ्या बाजूला कशी प्रशासनाची तयारी आहे ही देखील मी तुम्हाला दाखवतो। जे सिमेंटचे ब्लॉक आहेत ते या मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। म्हणजे ज्या वेळेला शेतकरी येतील त्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न खरं तर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासना म्हणजे दिल्ली प्रशासनाकडून केले जात आहेत। आपण दुसऱ्या बाजूला पाहतो हे डंपर्स आणि JCB जे आहेत ते दाखल झालेले आहेत, कारण त्यांच्यामधून वाळू देखील आणण्यात आले आणि त्याचा जो अडथळा आहे तो अडथळा त्या ठिकाणी तयार केला जाऊ शकतो ऐन वेळेला जर शेतकऱ्यांची संख्या वाढली तर। आणि बॅरिकेड्स जर पाहिले तर शेकडो बॅरिकेड्स जे आहेत ते या मेरठच्या हायवेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजेच गाझीपूर बॉर्डरवर पाहायला मिळत आहेत। म्हणजे प्रशासनाची तयारी पाहूनच आपण विचार फक्त करू शकतो, कारण यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे जे 3 कृषी कायदे आले होते त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी अनेक म्हणजे सर्वात मोठं जे आंदोलन आहे ते केलेलं होतं। आणि त्या आंदोलनानंतर आता पुन्हा एकदा हे शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत। अशा पद्धतीचे हे जे सिमेंटचे ब्लॉक्स आहेत हे लावून जितकं अडवता येईल तितकं अडवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जातोय। पलीकडच्या बाजूला आपण पाहिलं तर शेकडो पोलीस त्या ठिकाणी तैनात आहेत। त्यामुळं उत्तर प्रदेश, राजस्थान त्याचबरोबर इतर जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये, हरियाणा प्रामुख्यानं, त्या राज्यातले शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये पोहोचू नयेत हाच खरं तर प्रयत्न असणार आहे। कारण येत्या 16 तारखेला भारत बंदची देखील हाक जी आहे ती शेतकरी संघटनांनी दिली आहे। केंद्रातील मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले शेतकरी संघटनांची समजूत काढण्याचे, पण MSPचा कायदा लागू करावा ही मागणी प्रामुख्याने शेतकऱ्यांची आहे, ती अजूनही केंद्र सरकारनं मान्य केलेली नाही आणि त्यामुळेच शेतकरी हे आंदोलनावर ठाम आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।